बहुजनांच्या परखड विचारांचे मंथन. रिपब्लिकन वार्ता. नमस्कार, आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र सुपरफास्ट बातमीपत्र. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. पहिली बातमी आहे राजकारणाबद्दल. भाजपच्या आमदारांनी केला गोळीबार. देवेंद्र फडणवीसांनी दिले उच्चस्तरीय चौकशीचे आदेश. भाजपाचे कल्याणपूर्वचे आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यात मध्यरात्री उल्हासनगरमधील पोलीस ठाण्यामध्ये झालेल्या राड्यामुळे खळबळ उडाली. गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि त्यांच्यासोबत असलेल्या राहुल पाटील यांच्यावर गोळ्या झाडल्याने ते गंभीर जखमी झालेत. या प्रकरणी गोळीबार करणारे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यासह 3 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. सदर घडलेल्या प्रकरणावरून विरोधकांनी राज्य सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार संजय राऊत, खासदार सुप्रिया सुळे यांनी आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारवर निशाणा साधलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. कुणीही अशा पद्धतीनं कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. सगळ्यांना नियम आणि कायदे हे सारखेच असतात, असं अजित पवार म्हणाले. याच दरम्यान उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेचा उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. पुढची बातमी आहे अहमदनगरहून. 17 नोव्हेंबरला ओबीसी एल्गारची पहिली रॅली. 16 नोव्हेंबरला मी राजीनामा दिला. छगन भुजबळ. सरकारमधील लोक आणि विरोधी पक्षाचे नेते भुजबळ, तुम्हाला पटत असेल तर राजीनामा द्या, असं अनेक नेते बोलतात. एका नेत्यानं सांगितले की भुजबळांना मंत्रिमंडळाच्या बाहेर हाकला. मला त्या सर्व नेत्यांना सांगायचं आहे की अंबडमध्ये 17 नोव्हेंबरला ओबीसी एल्गारची पहिली रॅली झाली. त्याच्या 1 दिवस आधी म्हणजे 16 नोव्हेंबरला मी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. त्यानंतर अंबडच्या सभेला रवाना झालो, असा गौप्यस्फोट छगन भुजबळांनी अहमदनगरमध्ये ओबीसी मेळाव्यात केला आहे. पुढची बातमी आहे राजकारणाबद्दल. भाजप आमदार गणपत गायकवाड यांना 11 दिवसांची पोलीस कोठडी. भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांना गोळीबार प्रकरण चांगलंच भोवलं आहे. उल्हासनगर कोर्टाने गणपत गायकवाड यांना 14 तारखेपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. म्हणजेच गायकवाड यांना 11 दिवस पोलीस कोठडीत राहावं लागणार आहे. पोलिसांनी गायकवाड यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती. प्रकरण अत्यंत गंभीर आहे, त्याची चौकशी करायची आहे. गायकवाड यांच्या आवाजाचे नमुनेही घ्यायचे आहेत. त्यामुळे 14 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी पोलिसांनी केली होती. पण कोर्टाने गायकवाड यांना 14 तारखेपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढची बातमी आहे अहमदनगरहून. आता भारतरत्न दिल्याने अडवाणी दोषमुक्त झाले का? प्रकाश आंबेडकरांची खोचक टीका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 फेब्रुवारी रोजी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न देण्याची घोषणा केली. लालकृष्ण अडवाणी यांना जाहीर झालेला भारतरत्न पुरस्कार म्हणजे एक प्रकारे फारसा आहे, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. लालकृष्ण अडवाणी यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांनी मोहम्मद जिन्ना यांच्या मजारीवर फुले चढवले, तर त्यांना पक्षातून काढले. आता त्यांना भारतरत्न जाहीर केला म्हणजे ते दोषमुक्त झाले आहेत का, असा सवाल उपस्थित करत प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार टीका भाजपवर केली आहे. पुढची बातमी आहे ठाण्याहून. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आमदार गणपत गायकवाड यांनी केले गंभीर आरोप. आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. एकनाथ शिंदे यांनी असेच गुन्हेगार राज्यभरात पाळून ठेवले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांचं राज्य घडवण्याचं काम करत आहेत. ते मुख्यमंत्री असले तर राज्यात केवळ गुन्हेगारच पैदा होतील. आमच्यासारख्या चांगल्या माणसाला एकनाथ शिंदे यांनी आज गुन्हेगार बनवलं आहे, असा आरोपही त्यांनी केला. तसेच मी मला होत असलेल्या त्रासाबद्दल भाजपमधील वरिष्ठांना कल्पना दिली होती. ही लोक माझा वारंवार अपमान करतात. मी केलेल्या कामाच्या ठिकाणी श्रीकांत शिंदेंच्या नावाचा फलक लावला जातो, असंही आमदार गायकवाड म्हणाले.
पुढची बातमी आहे यवतमाळहून. पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 फेब्रुवारीला यवतमाळ दौऱ्यावर. जिल्हा प्रशासनाकडून दौऱ्याचा आढावा. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपाने जोरदार रणनीती आखली आहे. 2014च्या निवडणुकीपूर्वी पंतप्रधान होण्याआधी नरेंद्र मोदी यांनी आर्णी तालुक्यातील दाभडी येथे येऊन चाय पे चर्चा कार्यक्रमाद्वारे निवडणुकीचे रणशिंग फुंकलं होतं. आता पुन्हा काही पक्षीय कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 11 फेब्रुवारीला जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या संभाव्य दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनात हालचाली वाढल्या असून आज जानेवारीला सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी यंत्रणानिहाय आढावा घेण्यात आला. पुढची बातमी आहे यवतमाळहून. उपचाराच्या बहाण्याने जवळीक 50 वर्षीय भोंदू महाराज 22 वर्षीय तरुणीला घेऊन पसार. उपचाराच्या बहाण्याने मुलीशी जवळीक साधून तिला जत्रेला घेऊन जातो असं तिच्या घरच्यांना सांगून महाराज गेले, ते परत आलेच नाहीत. शेवटी वाट पाहून मुलीच्या पालकांनी नेर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या भोंदू महाराजावर गुन्हा दाखल केला असून मुलीचा व महाराजाचा शोध सुरू आहे. प्रकाश नाईक महाराज वय 50 असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे. नेर तालुक्यातील एका गावातील 22 वर्षीय तरुणीला डोकेदुखीमुळे वेदना होत असे. तिच्या घरच्यांनी अनेक उपचार केले पण आराम पडत नव्हता. काही दिवसानंतर तिच्या लहान बहिणीलाही त्रास होऊ लागला. दरम्यान गावातील एकाने मुलीच्या वडिलांना तुम्ही सावरगाव काळे येथे प्रकाश जनार्दन नाईक महाराज यांच्याकडे घेऊन जाण्यास सांगितले. वडिलांनी दोन्ही मुलींना उपचारासाठी महाराजांकडे नेलं. महाराजांनी उपचारादरम्यान मोठ्या मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. पुढची बातमी आहे परभणीहून. रागसुधा आर यांची बदली. रवींद्र सिंग परदेशी परभणीचे नवे एसपी. राज्यातील भारतीय पोलीस सेवा राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या गृह विभागाने बुधवारी बदल्या केल्या. यामध्ये परभणीच्या पोलीस अधीक्षक रागसुधा आर यांची बृहमुंबईला पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाली. त्यांच्या जागी चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी हे आता परभणीच्या एसपी पदाचा पदभार घेणार आहेत. पोलीस अधीक्षक रागसुधा आर या परभणीत 21 ऑक्टोबर 2022 मध्ये रुजू झाल्या होत्या. यानंतर त्यांनी सुमारे 15 महिन्याच्या कालावधीत जिल्हा पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर बदल केला. सोबतच विविध गुन्ह्यांचा तपास जलद गतीने पूर्ण करत आंध्र प्रदेश विजयवाडा भागातून अपहृत बालकांची सुटका आणि बोगस प्रकल्पग्रस्त बनावट प्रमाणपत्र सादर केल्याच्या प्रकरणात गुन्हे नोंद केले आहेत. पुढची बातमी आहे गंगाखेडहून. किराणा दुकानाला शॉर्ट सर्किटने आग. 50 लाखाचा माल जळून खाक. राणी सावरगावची घटना. राणी सावरगाव येथील पालम रोडवरील बुलढाणा बँकसमोर असलेले गिरीबालाजी किराणा दुकानाला दिनांक 3 फेब्रुवारी शनिवारी रोजी शॉर्ट सर्किटने आग लागून सुमारे 50 लाख रुपयांचं सामान जळून खाक झालं. तालुक्यातील राणी सावरगाव येथील पालम रोडवरील बुलढाणा बँकसमोर स्वप्नील कटकमवार यांचे गिरीबालाजी किराणा दुकानाला शॉर्ट सर्किटने आग लागली. पहाटेच्या वेळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांनी दुकानाला आग लागल्याची घटना दुकान मालकाला सांगितली. दरम्यान नाशिकचे पाण्याचे टँकर आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले, मात्र आग आटोक्यात आली नाही. ही आग इतर दुकानाला लागण्याची शक्यतेने अग्निशामक दल बोलवण्यात आलं. यात लातूर जिल्ह्यातील अहमदपूर नगरपालिका, गंगाखेड नगरपालिका, सेवनजी शुगर या ठिकाणावरील 3 अग्निशामक दल यांना आग आटोक्यात आणण्यासाठी बोलवण्यात आलं. 3 अग्निशामक दल आणि नागरिक यांनी शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर आग आटोक्यात आणली. पुढची बातमी आहे धुळ्याहून. अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीस 10 वर्षाची शिक्षा. शिरपूर शहरातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपी भारत बुधा कोळी वय 32 राहणारा शिरपूर यास 10 वर्षाचा सश्रम कारावास व 35,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. हा निकाल जिल्हा सत्र न्यायालय 2 तथा विशेष पोक्सो न्यायालयाच्या न्यायाधीश यास्मिन देशमुख यांनी आज दिला. शिरपूर शहरात अल्पवयीन मुलगी घरात एकटी असल्याची संधी साधून आरोपी भारत कोळी यांनी घरात प्रवेश करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना 11 मे 2019 रोजी सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास घडली होती. आरोपी विरुद्ध शिरपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तर या होत्या आजच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पुन्हा भेटूया रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र सुपरफास्ट बातमीपत्रात नवीन अपडेट न्यूजसह. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.